थांबलं ना बैठक पण आम्ही विद्यार्थ्यांचं कोणतं हजर लावत आहोत, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन बरंच आहोत. नमस्कार, मी स्वप्ना विश्वनाथ मोरे. पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये 2022 पासून 1 ऑगस्ट 2022 पासून शासकीय नियमाला अनुसरून सर्व मुलाखती आणि पाठ निरीक्षण करून त्या ठिकाणी शिक्षक म्हणून माध्यमिक विभागामध्ये रुजू झालेली आहे. जवळजवळ आता 3 वर्ष होत आली. 1 ऑगस्ट 2022ला ची तारखेने आम्हाला शिक्षक मान्यताही मिळालेली आहे. जवळजवळ आता 3 वर्ष होत आलेली आहेत. आम्ही शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये सतत फेऱ्या मारूनही त्यांना भेटी देऊन आमचे प्रस्ताव, शिक्षकांचे प्रस्ताव शालांत ID साठी त्या ठिकाणी पोहोचूनही आम्हाला अजूनही शालांत ID मिळालेला नाही. म्हणजे प्रशासकीय अधिकारी, एक अधिकारी आम्हाला शिक्षक मान्यता देतो आणि दुसरा अधिकारी तीच शिक्षक मान्यता जी आहे त्याचा शालांत ID देत नाहीये किंवा त्याच्यासाठी सुनावणीही जाहीर केली जाते आणि सुनावणीची तारीख ऐन वेळेला आदल्या दिवशी ती रद्द केली जाते. म्हणजे एक अधिकारी आम्हाला मान्यता तर देतोय आणि दुसरा अधिकारी तीच मान्यता न देता आम्हाला कुठंतरी थांबवतोय. म्हणजे या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते MPSC सारख्या कठीण परीक्षा पास होतात आणि गोरगरिबांची सेवा करायची ही शपथ घेऊन त्या ठिकाणी कामाला रुजू होतात आणि आमच्यासारखे गोरगरीब ज्यावेळेस आमचं काम, आमच्या मागण्या मागायला त्या ठिकाणी जातात तेव्हा आम्हाला कुठंतरी थांबवलं जातं त्या ठिकाणी. म्हणजे आमची पिळवणूक होत आहे त्या ठिकाणी. आम्हाला वेठीवर धरण्यात आलेलं आहे. आमची मागण्या म्हणजे आमचे जे 33 शिक्षक या ठिकाणी आहेत पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये, एक तर त्यांना, ज्या शिक्षकांना आतापर्यंत शिक्षक मान्यता मिळालेली नाही त्यांना शिक्षक मान्यता देण्यात यावी आणि दुसरी गोष्ट, ज्या शिक्षकांना शिक्षक मान्यता मिळालेली आहे त्यांचा शालांत ID थांबवण्यात आलेला आहे, त्यांनाही शालांत ID देण्यात याव्या. कारण आम्ही प्रामाणिकपणे गोरगरीब मुलांना ज्ञानार्जन करण्याचं काम या ठिकाणी करतो. मग जे शिक्षक ज्ञानाचं काम करतात त्यांना तुम्ही वेठीवर धरता, मग सर्वसामान्य जनतेचं काय? आम्हीही सर्वसामान्य घरातून आलेली माणसं आहेत. 2012 मध्ये मी नेट परीक्षा पास झाले मराठी विषयातून. जवळजवळ 10 वर्षानंतर 2022 मध्ये अनेक प्रयत्न करून मला या ठिकाणी पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक विभागामध्ये शिक्षक म्हणून रुजू झालेली. तरीही अनेक मला शालांत ID मिळालेला नाही. आमच्या सर्व शिक्षकांच्या मागण्या मान्य व्हाव्या हीच या ठिकाणी प्रशासनाला माझी विनंती आहे. माझे जे 5 बंधू या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा विचार केला